सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले सोलापूरचे सुपुत्र मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा, जगन्नाथ शिंदे व कुर्बान हुसेन या हुतात्म्यांच्या बलिदान दिनानिमित्त 4 हुतात्मा पुतळा सिटी पार्क समोर येथील त्यांच्या पुतळ्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते माजी आमदार सिद्धाराम मैत्रे, शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी काँग्रेसचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती। आमच्या 4 हुतात्म्यांना जे बलिदान केलं त्याचा हा अमृत दिवस, त्यामुळे आम्ही सोलापूरकर आठवणी इथे तो पूर्वी आम्ही पहाटे 5च्या दरम्यान 5 ते 6च्या दरम्यान इथं यायचे, अंधार असायचा, तुम्ही लोकसुद्धा कोणी नसायचे इथे, तेव्हा आम्ही पूजा करून जायचे। पण लोकांनी सांगितलं की बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही 10च्या नंतर आलेलं जास्त बरं, म्हणजे सगळ्यांना कळेल, आणि त्यामुळं काँग्रेस कमिटीने 10ची वेळ आज दिलेली होती। 12 जानेवारी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आमच्या आयुष्यामध्ये। हे 4 हुतात्मे आम्हाला सगळ्याला सोडून गेले, पण देश स्वतंत्र केला त्यांनी। तर अशा ह्या वृद्ध आठवणींनी आम्ही इथे येतो। आज पंतप्रधान मोदीजी नाशिक दौऱ्यावरती आहेत, निवडणुकीच्या तोंडावरती त्यांचे दौरे वाढलेले आहेत। काही दिवसात ते सोलापूर दौऱ्यावर सुद्धा येण्याचं त्यांचं प्रयोजन आहे। कशा पद्धतीनं बघता त्यांच्या निवडणुकीपूर्वीच्या या दौऱ्यांकडे? काय ते ठीक आहे, निवडणुकीच्या पूर्वी जरी दौरे केले तरी लोकांच्या मनामध्ये जे काय असेल ते निवडणुकीमध्ये दाखवतात, त्यामुळं घाबरण्याचं कारण नाही। राम मंदिराचा कुठेतरी इव्हेंट केला जातोय अशा पद्धतीचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे। भाजपचा हा पर्सनल इव्हेंट होतोय असा पण आरोप केला जातोय, कशा पद्धतीने बघता तुम्ही? नाही, हे असं आहे, राम मंदिर हा त्यांचा अजेंडा आहे, BJPचा अजेंडा आहे, हिंदू महासभेचा अजेंडा आहे, RSSचा अजेंडा आहे, ते सुरुवातीपासूनच आहे, त्यात नवीन काय नाही। त्यांनी रामनवमीच्या ऐवजी आता 22 तारीख अगोदर ओळखली, काय कारण माहिती नाही, पण ठीक आहे, त्यांना ते करावंसं वाटतं। शिवसेनेचा जो निकाल दिला विधानसभा अध्यक्षांनी, दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र त्यांनी ठरवलेलं आहे। न्यायव्यवस्थेवरला विश्वास, किंवा आता उद्धव ठाकरेंना म्हटलं की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊयात, कशा पद्धतीनं बघता या निकालाकडे? ते सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर काय निकाल होतो ते बघूया, पण सध्याचा जो निकाल आता दिलेला आहे नार्वेकरांनी, आत्ताच त्यावर स्टेटमेंट करणे काही योग्य होणार? नार्वेकरांनी जो आता निकाल आत्ताच स्टेटमेंट करणे योग्य होणार नाही। ठीक, दिन 12 जानेवारी आणि आपल्या सोलापुरात एक वेगळा इतिहास घडवणारा हा दिवस। ह्या 4 जणांनी आपल्या देशासाठी बलिदान ह्या ठिकाणी दिलं। 4 जण हे सर्वधर्म समभावचे प्रतीक, वेगवेगळ्या धर्माचे आणि जातीचे, तरी ह्या मातृभूमीसाठी बलिदान देणारे हे 4, ज्याच्यासाठी आपलं गाव, आपलं शहर हे नामवंत आहे। आणि आपल्या सोलापूरला पूर्ण देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी ह्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळण्याचं कार्य सुरू झालं, आणि इथे बलिदान चौक असेल, 4 हुतात्म्यांचं स्थान असेल, अनेक असे वेगवेगळे ठिकाण आहेत जिथून जी चळवळ आहे ती गाजली। आज ह्या 4 हुतात्म्यांना आम्ही अभिवादन करतो आणि श्रद्धांजली अर्पित करतो, आणि हेच प्रतीक आता ह्या देशामध्ये खूप महत्त्वाचं आहे, कारण का ह्या मातृभूमीने कधी कोणात भेदभाव केला नाही आहे। या मातृभूमीसाठी अनेकांनी जे बलिदान दिलं त्यांच्या रक्ताचं कधी जातपात आणि जमात नव्हते, आणि हे ह्या काळात ह्या देशात आज खूप महत्त्वाचं आहे। धर्माच्या पलीकडे जाऊन, जातीच्या पलीकडे जाऊन आपण सगळे एकत्रित आहोत, आणि ह्या देशाला अखंड ठेवण्यात आपल्या सगळ्यांचा सिंहाचा वाटा राहिला पाहिजे आणि असणार आहे, हे ह्या ठिकाणी आज आपण सगळ्यांनी आठवण झाली पाहिजे। आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण ह्या देशासाठी, मातृभूमीसाठी काम करत आहोत। ते करताना आपल्याकडून जर कोणतेही तोडीचं राजकारण झालं किंवा जातपात आणि धर्माच्या नावावर आपण समाजाला जर तोडण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्या हातून घडणारा सर्वात मोठा पाप ठरेल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो अपात्रतेचा निर्णय दिलेला आहे ते अपेक्षित होतं, कारण का हे सगळंच त्यांच्या बाजूने चालणारं आहे। कितीही चुकीचं असलं
तरी हे सरकार ह्याच पद्धतीत चालणार आहे. म्हणून पुढे लोकशाहीचं सर्वात मोठं प्रतीक मतदान ते पण होऊ देतील का नाही ही मनात शंका. आज मोदीजी दौऱ्यावरती आहेत. कशा पद्धतीने बघता? नाशिकला दौऱ्यावरती आहेत, काही दिवसात ते सोलापूरला सुद्धा दौऱ्यावरती येणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने त्यांचे जे दौरे वाढले आहेत त्याकडे कशा पद्धतीने बघतात? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच वाढतात, पण जेव्हा लोकांना गरज असते तेव्हा त्यांचे दौरे वाढत नाहीत. ही शोकांतिका आहे आणि हे लोकांना कळून चुकायला पाहिजे. आणि अर्थात आता ते जिथे जातील तिथे धर्म जातपातच करतील. तुम्ही बघितलं काल चारी शंकराचार्यांनी ते म्हणाले की हिंदू धर्मामध्ये कोणत्याही वास्तूची प्राणप्रतिष्ठा झाल्याआधी तुम्ही बांधकाम झाल्यापूर्वी तुम्ही प्राणप्रतिष्ठा करू शकत नाही. हे जे मोदीजी करायला जात आहेत ते केवळ इलेक्शनला सामोरं ठेवून करायला जात आहेत. हा अपशगुन ठरणार आहे त्यांच्यासाठी. आणि जे शंकराचार्य जे आपले धर्मगुरू आहेत, सगळ्यांचे हिंदू धर्माचे सर्व आहेत, त्यांनीच हा इव्हेंट बॉयकॉट केला आहे. ह्या सरकारला एवढी घाई काय होती? 11 एप्रिलला रामनवमी आहे, त्या दिवशी मोठं थाटात घेऊ शकले असते आणि तोपर्यंत पूर्ण पण झालं असतं बांधकाम. पण बांधकाम पूर्ण व्हायच्या आधी तुम्ही प्राणप्रतिष्ठा करता, हे केवळ इलेक्शन साठी करत आहात, हे आता पूर्णपणे प्रूव्ह झालं आहे.